नमस्कार। तर आज मी थोडासा कोकणी भाषेत बोलून तुम्हाला मी आजची रेसिपी दाखवणार आहे। तर आज मी कुर्लीची भुर्जी बनवणार आहे। तर हे 3 मी मोठे कुर्ल्या घेतले, कुर्ल्या म्हणजे खेकडे। तर हे खेकडे मी उकडवून घेतले। आता हे असे फोडायचे, फोडून झाल्यानंतर त्यामधला मी आता फक्त मांस काढून घेणार आहे। हे असे साफ करून घ्यायचे खेकडे। तुम्ही सगळ्यांनी अंड्याची किंवा पनीरचीच भुर्जी खाल्ला असाल, पण आज मी तुम्हाला खेकड्याची भुर्जी करून दाखवतोय। बघा हे सगळे असे खेकडे मी साफ करून घेतले, त्यातला आतमधला मांस काढून घेतले। ही खेकड्याची भुर्जी करताना जराशी मेहनत जास्त लागता, कारण ते खेकडे सगळे उकडवून घेऊन परत त्यातला आतमधला मांस काढून घ्यायचा। तर हे आता सगळे खेकडे मी साफ करून घेतले। आता ही कढई मी गॅसवर गरम करत ठेवले आहे। त्याच्यात मी मोठे 2 चमचे तेल घातले। तेल चांगला गरम होऊन दे। तेल गरम झाल्यावर मी ह्याच्यात 5-6 पाकलेले लसूणचे बारीक कापून टाकले। ती लाल होईपर्यंत थोडासा ठेवले। बघा अशी ही लसूण लाल होऊन दे। लाल झाल्यावर मी 3 कांदे कापून घेतले। हे कापलेले कांदे मी त्या तेलात घातले। कांदो पण चांगलं नरम होऊन दे। असं मध्ये मध्ये परतवत राहायचो कांदो। परतवून चांगलं झाल्यानंतर त्याच्यात मी ही 2 ओली मिरची कापून घातली हिरवी। आता ही मिरची घातल्यावर पण मी परत कांदो परतवून घेतलं। हे थोडं कांदो पण नरम होत आणि मिरची पण। आता हे 2 टोमॅटो कापून घेतले मी मोठ्या आकाराचे। टोमॅटो पण बारीक कापून त्याच्यात घालायचे आणि नरम होईपर्यंत परतवत राहायचे। टोमॅटो चांगले नरम झाले की मग नंतर वरना त्याच्यात आता मी ह्या मीठ घालणार आहे। मीठ घालायचा मी हे 1 चमचो घातलंय। तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मीठ, जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढाच। आता हे मीठ घालून परत परतवायचा, म्हणजे कांदो आणि टोमॅटो चांगलं नरम होईल। तर हे बघा आपलं कांदो आणि टोमॅटो चांगलं नरम झालंय। ते का थोडं पाणी पण सुटला। आता ही मी पाव चमचो हळद घातले त्याच्यात। हळद घालून परत आपण परतवून घ्यायचं आहे। हळदीचा कच्चोपणा जाऊन दे चांगलो। आता हळद चांगली परतवून झाल्यानंतर आता ह्याच्यात मी बाकीचे मसाले घालतोय। तो लाल मसाला आहे आमचा घरगुती, तो घातले मी 1 चमचा। 1 चमचा कमीच घातलाय कारण मी मिरची घातलाय त्याच्यात म्हणून। आता हे मसालो घातल्यानंतर मी चांगलं परतवून घेतलं। आता ह्या सगळ्यात मी अर्धो चमचो गरम मसालो घातलाय। आता ह्यो गरम मसालो घातल्यानंतर त्याच्यात ही आंबोशी घातले मी, म्हणजे आंब्याची सुकवलेली फोडा कैरीची। आता ही सगळं घातल्यानंतर मी चांगला परतवून घेते। बघा आता ते का कलर कसलो सुंदर आलोय। मग बाकी अजून टाकायचंच आहे, मग कसली चव येते का। आता ही कुर्लेचा मांस टाकतोय मी। 1 वाटी पूर्ण भरून भेटला माझा मांस कुर्लेचा। आता हे मी त्याच्यात टाकून चांगला मिक्स करून घेतोय। यासा मी कढई धरले आहे आणि चांगला परतवून घेतलंय। चांगला 2-4 मिनिटांसाठी चांगलं परतवत राहायचं आहे। म्हणजे ते सगळं मसालोनी त्या कुर्लीच्या मांसात चांगला लागात। आता ही वरना कोथिंबीर बारीक कापून टाकायची। कोथिंबीर जास्तच घालायची, मग जरा मस्तच लागतं त्याची चव। आता ही कोथिंबीर घातल्यानंतर मी सगळं एकत्र करून घेतले पुन्हा। बघा आता ही सगळी परतवून झाल्यावर मी 1-2 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवलंय। झाकण ठेवून मी गॅस बारीकच ठेवलंय। आता हे 2 मिनिटांनंतर मी झाकण काढलंय। बघा मस्त वास सुटलोय घरात एकदम खेकड्याचो। हे बघा आता ही अशी परतवून घेतले मस्तपैकी। तर झाली आपली तयार आहे आता खेकडा भुर्जी। जर का तुम्हाला मी ही अशी कोकणी भाषेत बोललेली चालणार असेल तर तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद। आणि खरंच नक्की एकदा तरी ही खेकड्याची भुर्जी तुम्ही करून बघा। खायला एवढी सुंदर लागते ना।